राजश्री, आज काय स्पेशल? कोबीचे स्प्रिंग रोल। आपल्याला आज बनवायचे आहे कोबीचे स्प्रिंग रोल। मग मी त्यासाठी घेतलेला आहे एक कोबी मध्यभागी कट करून त्याचे बारीक बारीक तुकडे केले। चाकूने मी सर्व कोबी कापून घेतला। कोबी चिरून झाल्याच्या नंतर तो एक पाण्याने स्वच्छ असा धुवून काढला आणि एका प्लेटमध्ये पाणी नितरण्यासाठी ठेवला। त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 वाटी मैदा आणि त्याच वाटीने अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडं पाणी घालून सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं। असं आपल्याला पातळसरच ठेवायचं आहे ते। त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवली। कढाईमध्ये तेल टाकून तेल तापण्यासाठी ठेवलं आणि तेल तापल्याच्या नंतर त्यामध्येच बारीक चिरलेला लसूण टाकला। लसूण चांगला तडतडू दिला। त्यामध्ये आल्याची पेस्ट आणि लगेचच मी उभा चिरलेला कांदा पण टाकून घेतला आणि हे सर्व मिक्स केलं। त्यानंतर मी इथे उभी चिरलेली शिमला मिर्च पण टाकून घेते आणि सर्व मिक्स करून घेतलं। त्यामध्ये मी जो उभा चिरलेला कोबीचा कांदा होता तो पण सर्व घालून घेतला आणि परत सर्व मिक्स करून घेतलं। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मी इथे सॉसेस घेतलेले आहे। हे सर्व सॉसेस पण टाकून घेतले। रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी, डार्क सोया सॉस आणि टोमॅटो केचप। परत एकदा हे सर्व मिक्स केलं। त्यानंतर इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे। त्यावरती मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण केलं होतं त्याचे रोल शीट बनवून घेतले। त्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतले। त्यानंतर आपण जे भाज्यांचं स्टफिंग बनवलं होतं ते स्प्रिंग रोलमध्ये टाकून घेऊया। मी इथे एका वाटीमध्ये मैदा आणि पाणी टाकून त्याचं मिश्रण बनवलं होतं ते कडांना लावून घेते, कारण की यामध्ये तेल जाऊ नये म्हणून पूर्ण लावून घेते आणि त्यानंतर स्प्रिंग रोलचा आकार देते आणि मस्त असा आपला स्प्रिंग रोल बनून तयार आहे। आणि त्यानंतर जेवढे पण आपले स्प्रिंग रोल शीट असतात तेवढे सर्व बनवून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मस्त असे आपले स्प्रिंग रोल तळून घ्यायचे। दोन्ही पण बाजूनी तळून घ्यायचे। मस्त असा स्प्रिंग रोलला गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर तुम्ही मस्त अशी प्लेट सजवून टोमॅटो केचप किंवा कुठल्याही चटणीसोबत हे स्प्रिंग रोल खाऊ शकता। बघा, हे आपले मस्त असे व्हेज कोबीचे स्प्रिंग रोल बनून तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।